साताऱ्याच्या आर्या उर्फ छकुलीचा अत्याचार होऊन खून झाला. तिला पाठिंबा म्हणून आपण मेणबत्त्या घेऊन पळतो, रस्त्यावर उतरतो, पंचायतीच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस बनवतो आणि माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे आणि तुझ्या मारेकरीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे एवढंच थोबाड घेऊन बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना अतिशय बळकट केली होती, परंतु या राजकारण्यांनी हलकटांनी 70-75 वर्षात निवळ पुळचट करून ठेवली आहे. इतर देशांमध्ये मोदी काय बोंबलत हिंडतो काय? मोदींना माहित नाही का इतर देशामध्ये बलात्काराची काय शिक्षा आहे? मुलींवर अत्याचार करणाऱ्याला भर चौकात फाशी दिली जाते आणि गोळ्या घालून मारलं जातं किंवा जाळपोळ करून मारलं जातं. एवढंच काय 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सामान्य जनता किती प्रमाणात मेली, इतक्या बेकार पद्धतीनं मारलं, क्रूर पद्धतीनं मारलं त्या हलकटांनी आणि त्यांनाच कसाब सारख्या नालायकांना खाऊ घातलं या सरकारने. बिर्याणी खाऊ घातली, मला दष्टपुष्ट पैलवानासारखा करून परत फाशी दिली. आता मला कळायला लागलंय की एकतर ह्या राजकारण्यांना ह्यांची स्वतःची मुलं बेफाम वागतात, हलकटपणा वागतात आणि असे बलात्काराचे प्रकार ह्यांच्या बाबतीत भरपूर घडतात. जर एखादं उघडकीस आलं आणि एखाद्यानी जोर धरला तर आपल्याच मुलांना फाशी होईल. ह्याच्यामुळं ही राजकारणी लोक फाशीचा कायदा किंवा त्याला गोळ्या घालून मारणं असा कायदा कधीच अंमलात आणणार नाहीत, कारण की ह्यांची मुलं हलकटच आहेत. रात्री 2-2 वाजेपर्यंत पार्ट्या करत फिरतात ही. त्यामुळे आर्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली मानणार नाही आणि मेणबत्त्या पेटवणार नाही. मी पेटवणार तो आतला माणूस जो माझ्या सभोवताली येणारा त्या पद्धतीचा गुन्हेगार असेल त्याला प्रशासनापर्यंत पोहोचूच देणार नाही, त्याचा तिथल्या तिथंच काटा काढणार.